नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत. पुत्रप्राप्ती झाली नसल्यामुळे ते अंतरंगात थोडे व्यथित आहे. महाराज दशरथांचे वय देखील प्रौढत्वाकडे आता झुकत आहे. त्यांनी विचार केला, महर्षी वसिष्ठांचा सल्ला घ्यावा. त्यानुसार ते महर्षींजवळ आले. आपल्या अंतर्यामीची व्यथा प्रकट करतात. महर्षी वसिष्ठ म्हणाले, राजन, तुमच्या प्रारब्धात उत्तमोत्तम पुत्र आहेत, पण त्याला प्रतिबंध आहे. त्याकरता आपण पुत्रकामेष्टी हा उत्तम यज्ञ करण्याची आवश्यकता आहे. आणि हा यज्ञसुद्धा आपण महर्षी ऋष्यशृंग यांच्याकडून करावा असं मला वाटतं. प्रत्येकाकडून केलेल्या कर्माचा सारखा उपयोग नसतो. एक मंत्र एकाने म्हटला, तोच मंत्र दुसऱ्याने म्हटला तर त्या दोघांचा प्रभाव भिन्न भिन्न असतो. म्हणून वसिष्ठ आपणहून सांगतात की या यज्ञासाठी अयोध्येतील पुरोहित नको. त्यावेळी महर्षी ऋष्यशृंग हे भूमंडलावरील सर्वश्रेष्ठ मंत्रसिद्ध असलेले ऋषी होते. मंत्रांचे सामर्थ्य केवळ शब्दात नसते, शब्द तेच असतात, पण ते कुठल्या पिंडातून बाहेर येतात याच्यावर त्याचा प्रभाव अवलंबून असतो. आणि म्हणून कॅसेटचे मंत्र हा वेडेपणा आहे. महत्त्व आहे ते त्या पिंडाला, कुठल्या कंठातून कुठल्या मुखातून ते शब्द येतात याला महत्त्व आहे. बंदुकीची गोळी हाताने फेकणे, तीच बंदुकीची गोळी बंदुकीमध्ये टाकून सोडणे यात अंतर असतं. आपण श्रीराम जय राम जय जय राम म्हणणं आणि समर्थांनी श्रीराम जय राम जय जय राम म्हणणं यामध्ये फरक आहे. कारण समर्थांनी 13 कोटी जप केल्यानंतर तो त्यांचा सिद्ध झाला आहे. जिह्वा दग्धा परान्नेन हस्तौ दग्धौ परिग्रहात नेत्रौ दग्धौ परस्त्रीभिः मंत्रसिद्धी कथं भवेत. मंत्रांची जागृती असावी लागते. पुस्तकात सगळे मंत्र छापलेले असतात, पण आपण ते मंत्र वाचले म्हणजे काम होत नाही. त्याकरता त्या देहाची शुद्धता, त्या प्राणांची स्थिरता, त्या मनाची विमलता आणि वृत्तीची उत्कटता आणि चित्ताची एकाग्रता या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र होऊन तो शब्द बाहेर पडतो तेव्हा तो मोठा परिणाम करतो. व्याकरणशास्त्रात म्हटलंय की एकच शब्द जीवनातील सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकतो, पण तो सम्यक ज्ञात सुप्रयुक्त स्वर्गे लोके च कामधुग्भवती असा शुद्ध हवा. आणि त्याकरिता सगळ्या वेदाध्ययनांची गरज नाही, वेदाध्ययनांच्या नियमांच्या पालनाची आवश्यकता आहे. महर्षी वसिष्ठांनी ऋष्यशृंगांना बोलवा असं सांगितलं. याचं कारण ऋष्यशृंगांचे संपूर्ण जीवन अतिशय संयमात गेलेले आहे. महर्षी ऋष्यशृंग यांना बालपणापासून स्त्री हा पदार्थच ठाऊक नाही. वाल्मिकी रामायणात त्यांची गोड कथा विस्तारपूर्वक दिली आहे. वसिष्ठ मुनी आणि महाराज दशरथ यांना ठाऊक होतं की ऋष्यशृंगांच्या कृपेशिवाय यज्ञ सफल होणार नाही. ऋष्यशृंग हा विभांडक मुनींचा पुत्र. मुनींनी त्याला एकांतामध्ये वनातच ठेवले. लहानपणापासून त्याने स्त्री पाहिलेली नाही. विभांडक मुनी त्याला कंदमुळं खायला शिकवतात. मुनींनी त्याच्याकडून अत्यंत उग्र तप करवून घेतले. तो कोणाला भेटत नाही, कोणाशी बोलत नाही. एकदा असं घडलं की अंग देशाचा राजा रोमपाद याच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला. या दुष्काळामध्ये वर्षानुवर्ष जाऊ लागली. 12 वर्ष गेली तरी पाऊस नाही. सगळ्या ब्राह्मणांनी पुष्कळ अनुष्ठाने केली, पण काही उपयोग नाही. शेवटी त्यातल्या अत्यंत श्रेष्ठ जाणकार वृद्धांनी सांगितलं की या ब्राह्मणांच्या अनुष्ठानाने काही होणार नाही. तुम्ही विभांडक ऋषींचा पुत्र ऋष्यशृंग याला इथे आणा. त्यांच्याकडून अनुष्ठान करवून घ्या. कारण प्रत्येकाचा मंत्रोच्चार भिन्न आहे, प्रत्येकाच्या मंत्रांची शक्ती भिन्न आहे. समर्थांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. निजामाबादला प्रचंड दुष्काळ पडलाय. लोक त्रासून गेलेत. आदिलशहाने आपल्या मौलवींना सांगितले, तुम्ही प्रार्थना करा. ब्राह्मणांना गोळा करून सांगितले, अनुष्ठाने करा, पण पाऊस पडेना. आदिलशहाने ब्राह्मणांना तंबी दिली की जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत कोणालाही घरी सोडणार नाही. तोपर्यंत इथेच राहायचं आणि अनुष्ठान करायचं. वर्षभर अनुष्ठानं चालू आहेत. त्या ब्राह्मणांना सुट्टीच नाही. सगळे बिचारे हवालदिल झाले. सगळे मंत्रतंत्र करून बिचारे थकून गेले, पण पाऊस काही पडेना. त्याला आता काय करणार? योगायोगाने समर्थ तिथे आले. त्यांनी नदी तीरावर ब्राह्मणांना अनुष्ठान करताना पाहिले. समर्थांना नमस्कार करून ब्राह्मण म्हणाले, महाराज, आम्हाला या संकटातून सोडवा. आता हा राजा आम्हाला जिवंत ठेवतो की नाही कोणास ठाऊक. अनुष्ठान करूनही पाऊस पडत नाही. समर्थांना त्या सगळ्यांची दया आली. समर्थ मोठे तपस्वी होते.
त्यांनी एका शिलाखंडावर कोळशाने हनुमंताचे चित्र काढले. त्यावर आपली छाती टाकून ब्राह्मणांना अभिषेक करायला सांगितलं. ब्राह्मण अगदी मनोभावे अभिषेक करतात. अडचणीत सापडलेला मनुष्य सगळं काही मनोभावेच करतो. सगळ्यांनी आळवून आळवून मारुतीरायाची आणि महादेवाची प्रार्थना केली. हनुमंतावर अभिषेकाची संततधार सुरूच होती. थोड्याच वेळात आकाशात काळे कुट्ट ढग जमायला सुरुवात झाली. पाहता पाहता सर्वत्र जोरदार पाऊस सुरू झाला. आजही निजामाबादजवळ सारंगपूरजवळ ही घडलेली घटना, तिथे समर्थांचा हा मारुती पाहायला मिळतो. तेव्हा ऋष्यशृंग यांच्या मंत्रोच्चाराला एक वेगळे तेज आहे. त्यांनी इंद्रियांचे सारे नियम पाळलेत. आता रोमपाद राजापुढे प्रश्न पडला की ऋष्यशृंगाला आणायचे कसे. राजाने हे काम मंत्र्यावर सोपवले आणि मंत्र्यांनी वेढा उचलला. असल्या कामात मंत्री हुशार असतात. त्यांना सगळ्या युक्त्या ठाऊक असतात. एक मंत्री हुशार होता. त्याने एक व्यावसायिक गणिकेला गाठले. तिच्याकडे नाच करणाऱ्या आणि गाणाऱ्या मुली होत्या. त्या मंत्र्याने त्या गणिकेला भेटून त्यांच्यावर हे काम सोपवले. हळूहळू या नृत्य करणाऱ्या मुली ऋष्यशृंगांपुढे येतात. त्याला संगीताची गोडी निर्माण करतात. ऋष्यशृंगाला प्रथम असे वाटले की हे लांब केस असलेले आपल्यासारखेच ऋषिकुमार आहेत. त्या रोज ऋष्यशृंगाला मिठाई आणून देऊ लागल्या. त्याला फक्त झाडांची फळं ठाऊक होती. मग त्या मुली त्यांना म्हणाल्या, ही जिलबी आहे, हा गुलाबजाम आहे, हे सगळे झाडाला लागतं. आपल्या सहवासाने त्यांना ऋष्यशृंगांच्या मनात अनामिक आकर्षण निर्माण केलं आणि अशा प्रकारे त्याला फसवून त्यांनी ऋष्यशृंगांचे अपहरण केले. महर्षी ऋष्यशृंग केवळ रोमपादाच्या नगरीत पोहोचले आणि सर्वत्र पाऊस सुरू झाला. एका तपस्व्याच्या केवळ आगमनाचा हा परिणाम. लोकांना खूप आनंद झाला. मात्र रोमपाद राजाने विचार केला, ही गोष्ट जर विभांडक मुनींना कळली, त्यांनी आपल्याला शाप दिला की सगळं संपलं. कारण विभांडक मुनी अत्यंत तेजस्वी आहे. म्हणून रोमपाद राजाने आपली मुलगी घाईघाईने ऋष्यशृंगाला दिली, लग्न करून टाकलं. या सगळ्या गोष्टी कळल्यावर विभांडक मुनींना राग आला. पण आपला मुलगा राजाचा जावई झालाय याचं समाधानही वाटलं. जे घडलं त्याचा त्यांनी ईश्वरेच्छा म्हणून स्वीकार केला. महाराज दशरथ या ऋष्यशृंग मुनींना आमंत्रित करण्यासाठी अंगदेशात रोमपाद राजाकडे जातात. आपल्याला पुत्रप्राप्ती होणार याची दशरथांना खात्री आहे. कारण श्रवणबाळाच्या आईवडिलांनी दिलेला शाप त्यांच्या लक्षात आहे. पुत्रशोकाने आपल्याला मरण येणार आहे याचा अर्थ आपल्याला पुत्र होणार आहे हे नक्की. त्यात जो काही अडथळा असेल तो आता महर्षी ऋष्यशृंगांच्या मंत्रबलाने दूर होईल. महाराज दशरथ आणि रोमपाद एकाच गुरुकुलात शिकलेले आहेत. त्यामुळे दोघे एकमेकांचे घनिष्ठ मित्र आहेत. रोमपाद राजास एका ऋषीने दिलेल्या शापामुळे त्यांना अपत्य होणार नव्हते. तेव्हा महाराज दशरथांनी आपल्या मित्राला वचन दिले होते, रोमपादा, तू खंत करण्याचे कारण नाही. कारण एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या कामाला आले नाही तर उपयोग काय. मला पहिली जी संतती होईल ती मी तुला दत्तक विधान करून देईन. महाराज दशरथांना महाराणी सुमित्रेपासून एक कन्या झाली. त्यांनी ती रोमपाद राजाला दत्तक दिली. रोमपाद राजाने तिचे नाव शांता ठेवले. ही शांता जन्मल्यापासून रोमपाद राजाकडे असल्यामुळे आपल्याला आपले खरे आईवडील वेगळे आहेत याची तिला अजिबात कल्पना नाही. एका अर्थाने महाराज दशरथ आपल्या जावयाला आमंत्रित करण्यासाठी जणू रोमपाद राजाकडे आले. रोमपाद राजाने आपल्या जावयास यज्ञ करण्यासाठी अयोध्येस जाण्याची अनुमती दिली. दशरथा घे हे पायसदान. अयोध्येतील नगरजनांनी महर्षी ऋष्यशृंग यांचे अत्यंत थाटामाटात स्वागत केले. महर्षी ऋष्यशृंग दशरथास म्हणाले, सर्व पातकांच्या नाशासाठी आपणास प्रथम अश्वमेध यज्ञ करावा लागेल आणि त्यानंतर आपण पुत्रकामेष्टी यज्ञ करू. म्हणजे तो यज्ञ सफल होऊन आपल्या सर्व राण्यांना पुत्रप्राप्ती होईल. सर्वप्रथम महाराज दशरथ अश्वमेध यज्ञाची तयारी करतात. हा यज्ञ करण्याचा अधिकार फक्त चक्रवर्ती सम्राटाला आहे. अन्य कुणालाही हा यज्ञ करता येत नाही. अश्वमेध यज्ञ आणि राजसूय यज्ञ हे दोन्ही यज्ञ अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोणी कोणता यज्ञ करावा याला मर्यादा आहेत. महाराज दशरथांना हा यज्ञ पार पडण्यासाठी 1 वर्ष लागले. ह्या संपूर्ण वर्षात 3ही राण्या आणि स्वतः महाराज सगळे व्रतस्थ आहेत. याला म्हणतात तप. सगळ्यांनी खानपान ठरल्याप्रमाणे मर्यादित आहे. आधी वर्षभर संयमाने नियमांचे पालन केले आणि मग पुत्रकामेष्टी यज्ञ सुरू झाला. महाराज वर्षभर राज्यसभेत गेलेले नाहीत. ते रोज जप करतायत.
अशा प्रकारचा हा चक्रवर्ती सम्राट पुत्र कामेष्टी यज्ञाच्या पूर्णाहुतीसाठी जेव्हा उभा राहिला तेव्हा त्याचे अंतःकरण भावविभोर झाले. पूर्णाहुतीचे मंत्र चालू असताना महाराज दशरथांनी भावावस्थेत काय पाहिले? वारी शृंगात त्रयो अस्य पादा द्वे शीर्षे. एक दिव्य देवता अग्निकुंडातून प्रगट होतीये. तिला 4 शिंग आहेत, 2 मुखे आहेत. ते साक्षात भगवान प्राजापत्य पुरुष अग्निनारायण आहेत. भगवान अग्निनारायण म्हणतात, हे राजा, तू धन्य आहेस. तुझ्या उपासनेने तू मला तृप्त केलेस. तुझ्या जीवनाची पुण्यशीलता पाहून आज मी तुला प्रसाद देण्यासाठी प्रगट झालो आहे. हा प्रसाद तुझ्या राण्यांनी भक्षण केला म्हणजे त्यांना गर्भधारणा होईल. 3ही राण्यांना हा प्रसाद यथाधिकार दिला जावा. तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो. हा माझा सन्मान. दशरथा, घे हे पायसदान. महाराज दशरथांना काय चालले हेच कळेना. त्यांच्या नेत्रातून आसवांच्या धारा उघळत होत्या. वसिष्ठ मुनी, ऋष्यशृंग मुनी सुद्धा बघत आहेत. यज्ञपुरुष त्यानंतर अंतर्धान पावला. राजाने 3ही राण्यांना प्रसाद प्रदान केला. महर्षी ऋष्यशृंग परत अंगदेशात गेले. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.